ऋषी 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 काय ग? काय झालंय? ऋषी अगं का अशी चिडलीस? आई अगं काय एवढ्या जोर जोरात हाका मारतेस? आलो काय झालंय? मी तुला 2दा बजावून सांगितलं होतं की रिधी मला कॉल कर. का केला नाहीस? हा मी नाही केला कॉल. मी तेच विचारते, का केला नाही? आत्ता मला तिच्या आईचा कॉल आला होता, त्यांनी मला सांगितलं. ऋषी ट्राय टू अंडरस्टँड. मी त्यांच्याशी एक चांगलं रिलेशनशिप डेव्हलप करण्याचा प्रयत्न करते आणि तू साधा कॉल केला नाहीस. डू यू अंडरस्टँड? आपण त्यांच्याशी नातं जोडण्याचा विचार करतोय आणि तुला माहितीये का, इतक्या चांगल्या स्टेटसचे वेल एज्युकेटेड लोक मिळत नाही. रिधिमाची फॅमिली एक्झॅक्टली तशी आहे जशी मला हवी. आई एक मिनिट, तू करतेस ना रिलेशन्स बिल्ड, मग मला का ओढतेस त्यामध्ये? काय मी ओढतेय तुला? ऋषी काय बडबड करतोयस तू? नयनतारा तू शांत हो बघू जरा. सतीश तुम्ही यात पडू नका. मला चांगलंच माहितीये तुम्हाला ऋषीच्या लग्नाची किती काळजी आहे, पण एक आई म्हणून मला त्याच्या लग्नाची काळजी आहे. त्याला करिअरमध्ये जे करायचं होतं ते मी त्याला करू दिलं, पण त्याच्या लग्नाच्या बाबतीत मी कुठलीच रिस्क घेऊ शकत नाही. तसंही एकदा केलेली चूक मला रिपीट करायची नाहीये. अगं राहू दे ना, जे झालं ते झालं. आणि काय वाईट झालंय ग? म्हणजे जे झालंय ते ऍक्सेप्ट करूनच आपण पुढे जायचंय ना. आणि आता मला सांग की आपल्या मुलांच्या आनंदातच आपला आनंद आहे की नाही? आहे ना. तो आनंद टिकून राहावा यासाठी मी हे सगळं करतेय. नथिंग डुईंग. ऋषी आजच्या आज रिधी मला कॉल करायचा. ती आता इंडियात आली आहे, जमलं तर आज उद्यामध्ये तिला भेट. आई मी नाही भेटणार आहे तिला. मी त्या मनस्थितीतच नाही, मी कॉल सुद्धा करणार नाही. का नाही भेटणार आहेस? मी तुला हे ऑप्शन देत नाहीये ऋषी. दिस इज अन ऑर्डर. कळलं? मी जे सांगते तुला तेच करावं लागेल. अगं पण का? माझी इच्छा नसताना का बळजबरी करतेस माझ्यावर? का इच्छा नाहीये सांग ना. नाही तर एक काम कर, तू सरळ सरळ सांगून टाक.